रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐका मी, येथील हिरकणी बुरुजाची. खरं नगरखाना दरबारात येण्याचा प्रमुख दरवाजा असल्यामुळे महाराजांनी राज्याभिषेकाला जे पाहुणे येणार ते पाहुणे, त्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी या नगरखान्याच्या समोर सर इकडे 2 हत्ती आणि 2 घोडे सजवून ठेवले होते. मी आताच तुम्हाला सांगितलं सर की महाराजांच्या राज्याभिषेकाला इंग्रज पाहुणा आला होता. आता इंग्रज जेव्हा राज्याभिषेकाला इथे आला होता सर तेव्हा रोपवे नव्हता. इंग्रजालाही पायीच द्यावं लागलं आणि पायी सोडून आणून त्याची खूप दमछाक झाली सर. इथे वर आल्यावर ते स्वागतासाठी सजवून ठेवलेले 2 आवाढव्य हत्ती ते इंग्रजांनी पाहिले आणि ते हत्ती बघितल्यावर इंग्रज आश्चर्यचकित झाला. तो विचार करायला लागला की माझ्या 2 पायाच्या माणसाची वर येता येता एवढी बिकट अवस्था झाली तर महाराजांनी हत्ती गाडावर कशा आणले असा त्याला प्रश्न पडला. सर त्याचा प्रश्न त्यांनी त्याच्या रोजीची डेली डायरीत दिला. तर हा प्रश्न त्या बहादराने त्याच्या मनात पण ठेवला नाही. त्याला उत्सुकता लागली त्या गडावर हत्ती आले कसे. आणि त्याने दुभाषिक आणला होता बरोबर, ज्याचं नाव होतं नारायण शेणवी. याला जाऊन विचारलं की बाबा रे माझ्या 2 पायाच्या माणसाची वर येता येता एवढी बिकट अवस्था झाली तर महाराजांनी हत्ती रे गडावर कशा आणले. नारायण शेणवी त्यांनाच म्हटले आपणच खूप हुशार आहात, याचं उत्तर तुम्ही शोधा. हत्ती गडावरती आले कसे. आता सर सांगा बरोबर त्या राज्याभिषेकाच्या गडबडीमध्ये इंग्रजाच्या या प्रश्नाला कोण उत्तर देणार, हत्ती गडावरती आले कसे. आणि त्याचा सर तो त्या काळातला इंग्रजी बोलणारा माणूस आपल्या इथला कोण बरं माणूस उत्तर देणार होता, त्याला कोणीच दिलं नाही सर. आणि त्याचा तो प्रश्न आज देखील प्रश्न म्हणून बिबिडीत उपस्थित आहे सर. आणि त्या प्रश्नाला अलीकडच्याच काळात इतिहासकार अगदी तर्क इतिहासकार म्हणतायत की जे 2 मोठे हत्ती होते ना त्या हत्तीनं लहानपणी चितेवरतून त्यांना इथंच वरती मोठं केलं. कारण एका हत्तीची वाढ 3 वर्षात पूर्ण होते आणि या गडाचं काम 14 वर्ष चालू होतं. हत्ती लहान आणून त्यांना मोठं करून त्यांचा काय उपयोग करून घ्यायचा ही आपल्या राजांची त्या काळातली दूरदृष्टी. इंग्रजाला काय कळणार आहे हत्ती गडावरती आले कसे. पराक्रमी होण्यासाठी शौर्य असावं लागतं. शौर्य असण्यासाठी अभिमान, देशभक्ती, परंपरा आणि संस्कृती असावी लागते. या सगळ्या गोष्टी मराठी माणसाला जिथं एकत्र मिळतात, या सगळ्या गोष्टी मराठी माणसाला जिथं एकत्र मिळतात ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती. ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि त्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आज तुम्ही सगळे चांगल्या उद्देशाने आलात. कारण राज्याभिषेक सोहळा झाला, गडावरती घाण कचरा होतो तो सगळा तुम्ही साफ करण्यासाठी आलात. त्या होळी सण मोठ्या मानापात साजरा केला जायचा. राजधानी रायगड असल्यामुळे ह्या होळीला जास्त महत्त्व. जोपर्यंत इथली होळी पेटली जात नव्हती तोपर्यंत आजूबाजूच्या होळ्या पेटल्या जात नव्हत्या. इथल्या बेटच्या होळीमध्ये नारळ टाकला जायचं आणि जो कोणी बघ त्या बेटच्या होळीतून हाताने नारळ बाहेर काढायचा त्याला सोन्याचा कडा इनाम दिला जायचा. होळीमध्ये नारळ लागण्याची प्रथा आजी चालू आहे पण काढण्याची पद्धत मात्र बदलली. आता जवळ टाकून शिवाय काठीने काढून घेतात. जेव्हा तुम्ही 2300 पायऱ्या चढून इथे वर येतात तेव्हा इथून गड पाहायला सुरुवात म्हणजे रायगडाची समोरची बाजू ही आपण जे रोपेने जे येतात ती गडाची मागची बाजू आहे. समोर बघा दुतर्का बांधकाम दूरवर पसरले. या भागाला बाजारपेठ म्हणतात. लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट. या बाजूला 22 सर आणि इकडे 22 अशी 44 दुकानं आहेत. दुकानं जमिनीपासून उंचावरती असं का तर त्या काळात बाजार हा घोड्यावर बसून केला जायचा म्हणून याची उंची जमिनीपासून उंचावरती आहे. या बाजारपेठेमध्ये जेवणावश्यक गोष्टींचाच बाजार केला जायचा. आता या बाजारपेठेतून सरळ रस्ता पुढे जगदीश्वराकडे जातो. या मंदिराचं विशेष काय तर महाराज त्या मंदिरात नेहमी दर्शन. त्या मंदिराचं विशेष त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आपल्या राष्ट्रपुरुषाच्या देहकलेला अग्नी दिलाय त्या समाधीच्या समोरच्या बाजूला वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. ज्या वाघ्याबद्दल सर सध्या महाराष्ट्रात वाद चालू आहे त्यामुळे वाघ्याबद्दल आम्ही फारसं बोलत नाही. पण एक परंपरेने सांगितलं जात होतं की वाघ्याने महाराजांच्या चित्र तुरी टाकून स्वतःची प्राणाहुती दिली. म्हणून त्याचं हे सगळं पाहून तेथूनच तुम्ही परतीला निघाल. हे जगदीश्वर मंदिर आणि ही महाराजांची समाधी या दोघांमध्ये जसं मी तुम्हाला इकडे मागे नगारखाना आहे तसं तेथे पण एक नगारखाना आहे. आणि त्या नगारखान्याच्या पायरीमध्ये एक लेख लिहिलाय ज्यात लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. तर ज्याने हा गड बांधलाय त्या आर्किटेक्टचं नाव तिथे लिहिलंय. या गडावरती महाराजांनी कुठं आपलं स्वतःचं नाव लिहिलं की किल्ला माझा होता म्हणून. मात्र ज्याने बनवला त्या आर्किटेक्टचं नाव किल्ल्यात लिहिलं गेलं सर. जिथे राजाचं नाव नाही बाळांनो तिथे त्याच्या कलाकाराचं नाव लिहिलं गेलं. मग हे हो कसं. तर जेव्हा रायगड बांधून पूर्ण झाला दरबारामध्ये शिवराज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी हिरोजींना दरबार विचारलं हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवाय. 4 गावांची इस्टेट 10 गावाची वतनदारी मागितली असती. राजाने सहज बहाल केली असती हिरोजींना. हिरोजी म्हटले की महाराज मला माझं स्वतःचं नाव लिहिण्याची परवानगी द्या. हेच मला माझं मी बक्षीस समजेन. महाराज म्हटले हिरोजी जा ज्या ठिकाणी लिहायचं त्या ठिकाणी लिहू शकता. आता बक्षीस रूपाने राजाने हिरोजींना नाव लिहिण्याची परवानगी दिली होती ना तर त्यांनी नगारखान्यावर पण लिहिलं असतं. या गडाचा मुख्य दरवाजा खाली तिकडे महादरवाजावर लिहिलं असतं. पण या सगळ्या उंचावरच्या जागा सोडून त्या माणसाने स्वतःचं नाव तिथं पायरीत लिहिलंय. पायरीमध्ये का तर महाराज
महाराज नेहमी सकाळी जगदीश्वराच्या दर्शनाला जायचेत ना, त्या महाराजांचं पहिलं पाऊल त्याच पायरी समोर पडायचं. सांगायचं तात्पर्य एवढंच की बांधकामामध्ये हिरोजींना गर्व चढला नाही बाळांनो, गर्व चढला नाही. तो महाराजांच्या चरणी पर्यायी त्या जगदीश्वराच्या चरणी तिथे नतमस्तक झाला आणि म्हणतो की महाराज हा हिरोजी तुमच्या सेवेसाठी सदैव तयार आहे. महाराजाने याशी माणसं तयार केली. मी मानतो इतर राजे झाले, त्यांनी राज्य केलं, त्यांनाही गाद्या मिळाल्या, पण त्या गाद्या कशा तर त्यांच्या बापजाद्यांच्या होत्या, त्यावर बसून त्याने राज्य केलं. पण इतिहासातला हा एक राजा आपला असा आहे की ज्याने स्वतःची गादी स्वतः तयार केली. आता ही गादी, धन्यवाद, ही गादी तयार करायला त्या परमेश्वराने महाराजांना आयुष्य तरी किती दिलं रे? 50 वर्ष. 1630 जन्म आणि 1680 मृत्यू. आपल्या राजाने त्याच 30 वर्षात एवढे दोन प्रबळ शत्रू शेजारी असताना या दोघांमध्ये अख्खं हिंदवी स्वराज्य उभं केलं. स्वतःची गादी स्वतः तयार केली. त्याची अनेक कारण आहेत बाळांनो, पण त्यामध्ये हे एक कारण आहे. हिरोजींसारखी माणसं महाराजांसाठी माणसं आणि माणसांसाठी महाराज होते. म्हणून आऊसाहेबांना हयात असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं पाहता आलं. या अशा माणसांमुळं बाळांनो, बोलता माझ्या तोंडून आता आऊसाहेबांचा उल्लेख आला. मी म्हटलं की महाराजांनी अशी माणसं तयार केली म्हणून आऊसाहेबांना हयात असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं पाहता आलं. म्हणजे माझ्या तोंडून या पवित्र भूमीत आणि या पवित्र ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा उल्लेख आला. म्हणून मी आपणा सांगू इच्छितो इथं येणाऱ्या आणि मी माहिती सांगणाऱ्या माझ्या प्रत्येक ग्रुपला मी सांगतो की आपण जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋणी आहोत, मी सांगतो की आपण जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋणी आहोत, मी सांगतो की आपण जेवढे छत्रपती संभाजी महाराजांचे ऋणी आहोत, तेवढेच आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचे ऋणी आहोत. कारण त्या राष्ट्रमातेने त्या काळामध्ये एक नाही 2 राष्ट्रपुरुष घडवले. 2 सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. मग त्या मातेचा माझ्या तोंडुला जिजामातेंबद्दल काहीतरी सांगायला हवं. सुंदरसं तुम्हाला शेरा करून, पण तत्पूर्वी जिजामातेंबद्दल सांगायचंच म्हटलं, जिजामातेंबद्दल बोलायचंच म्हटलं तर जिजामाता कदापि एक सामान्य स्त्री नव्हती. जिजामाता कदापि एक सामान्य स्त्री नव्हती. कारण ज्या स्त्रीने इथल्या प्रत्येक मावळ्यामध्ये, ज्या मातेने इथल्या प्रत्येक मावळ्यामध्ये स्वाभिमान भिनवला, इथल्या प्रत्येक मावळ्यामध्ये शुभा घडवला, त्या जिजामाता कदापि सामान्य स्त्री असू शकत नाही. ज्या मातेचा जन्म विदर्भातला, लग्न मराठवाड्याच्या मुलाशी आणि शेवटचा श्वास गेला कुठे तर कोकणात, असा त्या आईचा जीवन प्रवास आणि त्या आईचा माझ्यातून उद्योग आलाय. जिजामात्यांबद्दल काय तर सुंदरसा तुम्हाला एक शेर ऐकवतो आणि शहरामधून याचा पवित्र भूमीत आणि या पवित्र दिनी त्या मातेला मी मानाचा मुद्रा करतो की जर का जिजामाता जन्माला आला नसतात तुम्ही, जन्माला आला नसतात तुम्ही तर नसती दिसली आम्हाला अंगणामधली तुळस. आणि जर का जिजामाता जन्माला आला नसतात तुम्ही तर नसते दिसले आम्हाला मंदिरावरचे कळस, तर नसते दिसले आम्हाला मंदिरावरचे कळस. पण तुमचा निरोप घेण्यापूर्वी सांगणे गरजेचं आहे आणि सांगणं ही काळाची गरज आहे. म्हणून इथं येणाऱ्या आणि मी हा गड दाखवणाऱ्या माझ्या प्रत्येक ग्रुपला सांगतो, मी सांगतो की अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे, की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्रालाच नव्हे तेऱ्या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे, जिजाऊंचा शुभा पाहिजे.